1977ला माझं लग्न झालं आणि त्या काळामध्ये असे प्रेमविवाह होत नव्हते. अगदीच एखाद्या हाय लेवलला हायली क्वालिफाईड आणि शिक्षणाच्या निमित्तानं जर कोणी एकत्र असतील तर अशातच प्रेमविवाह होत होते. आणि ज्या कुटुंबात आम्ही वाढलो किंवा ज्या परिसरात आमचा जन्म झाला त्या परिसरामध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये प्रेमविवाहाला मान्यता नव्हती. आणि तेव्हा काही असे फोन फान नव्हते. चिठ्ठ्यावर खेळ चालायचा. चिठ्ठ्यावर कुठं प्रेमविवाह होत असतो का? प्रेमविवाह व्हायचा तर एका वर्गात कुठंतरी एकत्र असले होतो. त्यामुळं माझा काही प्रेमविवाह झालेला नाही. ठरवून झालेलं लग्न आहे. प्रेमविवाह वगैरे आमचं काही झालेलं नाही. आणि लग्न ठरवण्याच्या पद्धतीमुळे मस्त होतं. असं काही मुलगा मुलीला पाहायला जाईन, त्याची वेडिंग शूटिंग करीन, 4 दिवस कुठेतरी तिला घेऊन फिरायला जाईल, अशी स्थिती नव्हती. पहिलं तर काय बघायचं तुम्हाला मुलीला? आईवडील म्हणायचे किंवा कुटुंबातले प्रमुख म्हणायचे काय तुमचा आमच्यावर भरोसा नाही, आम्ही तुमचं वाईट करणार आहे, आम्ही मुलगी बघितली, तुमची जायची काय गरज आहे. आणि असे त्या कुटुंबातले या कुटुंबातले एकत्र यायचे, ते मुलाला पाहायचे, कुटुंबातले मुलीला पाहायचे आणि लग्न ठरवलं जायचं. आणि त्यामुळं लग्न ठरवण्याच्या पद्धती होत्या या. पण मी जरा जालन्याला कॉलेजमध्ये होतो आणि मला कळवलं तेव्हा लग्न करायचं. मी म्हणलं मला मुलगी बघू द्या. घरच्यांनी विरोध केला मला की नाही बघायची. आम्ही बघितली. त्यामुळं कुटुंब कसं आहे समोरचं, मुलीवाले बघायचे मुलाचं कुटुंब कसं आहे आणि मुलावाले बघायचे मुलीचं कुटुंब कसं आहे, याच्यावर सुद्धा विवाह जमणं न जमणं अवलंबून होतं. आणि त्यामुळं मी मात्र जरी त्यावेळेस मुली पाहायला जात नव्हते तर घरच्यांचा विरोध असताना सुद्धा मी हिला बघायला गेलो. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या विधी पार पडल्या. मी हो म्हटलं आणि मग कुटुंब दोन्ही एकत्र आले आणि मग त्यांनी आमचा विवाह केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.